नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, आपल्या बळीवंश वेदर चॅनलमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 9 मे 2026 राज्यामध्ये मित्रांनो आपण एक बळीवंश नावाने एक मोठा ग्रुप चालवत आहोत आणि या ग्रुपमध्ये आपण राज्यातील अतिशय तज्ञ आणि हुशार हवामान अभ्यासकांना एकत्र केलेला आहे. हा ग्रुप बनवण्याचा उद्देश हा एकच आहे की राज्याला एक चांगला संदेश प्राप्त व्हावा, राज्यातील शेतकरी बांधवांना एक चांगला हवामानाचा संदेश मिळावा, या उद्देशाने हा ग्रुप आपण स्थापन केलेला आहे. आणि मित्रांनो, नामांकित शेतकरी मंडळी सुद्धा, तज्ञ शेतकरी मंडळी सुद्धा या ग्रुपमध्ये आहेत. तज्ञ हवामान मंडळी सुद्धा आहे. या तज्ञ मंडळीपैकी काही मंडळीचं जे म्हणणं आहे की देशामध्ये सरासरीपेक्षा 2026 मध्ये कमी पाऊस पडणार आहे, राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. तर काही राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल, समाधानकारक पाऊस पडेल, सरासरी ओलांडेल, असे विचार प्रवाह सांगणारे दोन हवामान अभ्यासकांचे विचार प्रवाह या ठिकाणी आहेत. हे सर्व हवामान मंडळी एकमेकाला चांगले ओळखतात, एकमेकाचे ते चांगले मित्र आहेत. यापैकी काही मंडळीची नावं मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. आपल्या ग्रुपमध्ये ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ जे IMDC निगडीत आहेत, माणिकरावजी खुळे साहेब हे आहेत. ते जरी ग्रुपवर जास्त सक्रिय नसले तरी सुद्धा ते सर्व अंदाजावर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्यानंतर दुसरे जे महत्वाचे अंदाजक आहेत, श्री गणेशा यांचं सुद्धा अतिशय उत्तम काम आहे. RP वेदर चॅनलवाले अहिल्यानगरचे, ते सुद्धा अतिशय मोजक्या शब्दात आणि चांगलं मार्गदर्शन या निमित्तानं शेतकऱ्याला सांगत असतात. त्यानंतर आमचे मित्र आणि हवामानाच्या माध्यमातून जेव्हा ओळख झाली असे आमचे मित्र दीपकरावजी जाधव साहेब, मच्छिंद्ररावजी बांगर साहेब, श्री विजयरावजी जायभावे साहेब, गोपालराव गावंडे साहेब, किरण वाघमडे साहेब, अमोल कुमार साहेब, जे वयाने जरी लहान असले परंतु त्यांचा सुद्धा अभ्यासाचा अनुभव दांडगा आहे, श्री दत्ता पाटील साहेब, सूरज जाधव साहेब, माझे मित्र जे दुसरे आहेत, अभिषेकरावजी खिरडे साहेब अमरावतीचे, श्री गणेशराव शेळके साहेब. गणेशराव शेळके सध्या आपल्या ग्रुपवर सक्रिय नाहीत, परंतु त्यांचे सुद्धा अंदाज हे चांगले असतात, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असतात. हे सर्व हवामान अभ्यासक जोडण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो, की शेतकऱ्यांना एक चांगला संदेश प्राप्त व्हावा. हे सर्व लोक शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत आहेत. शेतकऱ्यांचं वाईट व्हावं, त्यांना कुठेतरी आपण मोठ्या खड्ड्यात टाकावं, असा मुळीच उद्देश या ग्रुपमधील हवामान अभ्यासकाचा नाही, हे लक्षात घ्या. आणि पण देशात चांगला पाऊस पडावा, राज्यात चांगला पाऊस पडावा, हे सर्वच हवामान अभ्यासकाची इच्छा आहे, माझी सुद्धा ती इच्छा आहे. परंतु मित्रांनो, मॉडेल काय सांगतायत याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. निश्चित चांगला पाऊस पडावा. आयोडी घटक पॉझिटिव्ह आहे. आयोडी पॉझिटिव्ह असताना मित्रांनो, दोन वाईट घटना या ठिकाणी घडताना दिसत आहेत. एक आहे एल निनो, जो मे जूनच्या आसपास उद्भवण्याची शक्यता आहे. नव्याने तो आता उद्भवणार आहेच, जूनमध्येच उद्भवणार आहे. त्यानंतर आयोडीच्या पॉझिटिव्ह आयोडीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय महत्वाची आहे. आपला दक्षिण हिंदी महासागर जो आहे, या हिंदी महासागरातलं टेम्परेचर हे सुद्धा भारतीय हवामानाला पोषक असतं, बळकटी देत असतं आणि काही अंशी अल निनोचा प्रभाव कमी करत असतं. आणि नेमकं यावर्षी या अल निनोचा प्रभाव कमी करावा. हा अल निनो मित्रांनो 1877 नंतरचा मोठा अल निनो येत आहे. ही एक पिढी
पाठीमागचा अल्निनो आपण पाहिलेला नाही. 2015ला अशाच पद्धतीचा अल्निनो होता. त्यापेक्षाही स्ट्रॉंग अल्निनो येण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. वर्षाच्या शेवटी 2026च्या वर्षाच्या शेवटी ही घटना घडणार आहे. त्यामुळे या घटनेकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. कारण प्रशांत महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. जगातल्या पृथ्वीचा 40% भाग त्याने व्यापलेला आहे आणि त्या ठिकाणच्या तापमान वाढीमुळे काय होणार आहे याचं आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल. तापमान वाढ आणि आर्द्रतेमुळे मित्रांनो भले पावसाच्या सिस्टीम काही वाढतील पण त्या अवेळी असतील आणि अवेळी पाऊस हा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कधीच चांगला नसतो. अवेळी पावसामुळे पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. हे सर्व घटक मित्रांनो त्याला कारणीभूत आहेत. पीडीओ नावाचा एक पॅसिफिक महासागरातील हा एक घटक आहे जो तापमान वाढी संदर्भात महत्वाची भूमिका बजावतो. आणि अशा पार्श्वभूमीवर जरी आयोडी पॉझिटिव्ह असेल, पीडीओ हा काय भूमिका घेत आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, राज्यामध्ये चांगला पाऊस पडावा, भरभरून पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेती पिके जोमात यावीत अशीच आपण ईश्वर चरणी आपण प्रार्थना करू, निसर्गाकडे प्रार्थना करू. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.